नमस्कार शेतकरी बंधूंनो. गहू उत्पादन तंत्रज्ञानाविषयी आपण एक नवीन क्लिप केली आहे. ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे. याच्यातले काही ट्रिक जरी तुम्हाला कामाचे असतील तर तुमचं उत्पादन वाढू शकतं, एवढं मला शाश्वती आहे. तर गहू पिकाला जे जमीन आहे, पाण्याचा चांगला निचरा होणारी भारी व खोल जमिनीची निवड करावी. मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खते वापरल्यास उत्पादन चांगले मिळते. हे कारण का सांगायचा मुद्दा हा की आपल्याकडं जे खताचं जे आहे शेणखत तर नाहीच. त्याला पर्याय व्यवस्था तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं कॉन्टॅक्ट करा. कारण का शेणखताला वरखत म्हणलेलं आहे. मेन खत म्हटले आहेत. हे रासायनिक खत म्हणजे वरखत म्हणजे नाश्त्याचा प्रकार आहे. तर सांगायचा मुद्दा हा की ते खताचा डोस काय लागतं काही नाही त्याच्याविषयीचं थोडंसं माहिती करून घेऊ आपण पुढे. पूर्व मशागत जमिनीची 15 ते 20 सेंटीमीटर खोलवर नांगरटी करून कुळव्याच्या 3 ते 4 पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर हेक्टरी 10 ते 12 टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून टाकावे. आता शेणखत किती म्हणलेलं आहे? 10 ते 12 टन म्हणलेलं आहे. आता तितकं तर आपल्याकडं पहिली गोष्ट शेणखतच नाही. त्याला पर्याय तुम्हाला शोधावं लागेल. तसं पर्याय आहे. कॉन्टॅक्टमध्ये राहा. कारण का त्याच्याशिवाय ते उत्पन्न तुमचं मिळू शकणार नाही. तर ज्यांच्याकडे असेल तर त्यांनी ते कुजून घेऊन टाकायला पाहिजे मार्केटमधलं उकंडा घेऊन आणि टाकणं म्हणजे त्याच्यामुळं एक तर नेमॅटोडचा प्रॉब्लेम झाला आणि दुसरं ते उन्नीचा प्रॉब्लेम झाला. तर त्याला ते जर टाळायचं असेल तर 2-3 महिन्या अगोदर त्याला ज्याच्याकडे शेणखत आहे त्यांनी कंपल्सरी ते डिकंपोजर मार्केटमध्ये भेटतं ते टाकून घेऊन त्याला कुजवा आणि ते वापरलं तर तुमचं योग्य राहील. किंवा त्याचं जर रूपांतर शेणखताचं गांडूळ खतामध्ये केलं तर ते चांगलं राहील. पेरणीची वेळ बागायती व्हायची वेळ पेरणीची वेळ नोव्हेंबरचा पहिला 15 आहे. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. थोडं बहुत आता माझं म्हणणं की बाबा थोडं थंडी पुढे गेलेली आहे त्यामुळे 10-15 दिवस जर पुढे जरी केलात तर तुमचं काही असं नुकसान होणार. बीज प्रक्रिया ही फार महत्वाचा मुद्दा की बाबा शेतकरी कारण का पोलीचा डोस असल्यासारखा आहे. याच्यामध्ये आपण काय केलं एक रासायनिक प्रक्रिया दिलेली आहे आणि एक जैविक प्रक्रिया दिलेली आहे. तर रासायनिक प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन किंवा एव्हरगोल्ड हे 2 ml प्रति किलो बेनास व पाणी त्याला पाहिजे 250 ml पाणी घेऊन फारीवर टाकून घेऊन त्याला चोळायचं नाहीये. खालीवर करायचं त्या फारीवर बेणी टाकायचे त्या बेण्यावर हे औषध शिपडायचं 2-3 वेळेस शिपडायचे एकदा नाही 2-3 वेळेस शिपडायचं सगळी आणि त्याला फारीला हलवून घ्यायचं जेणेकरून ती सगळीकडे बियाणं लागेल. तसंच एक अर्ध्या तासानंतर 1 तासानंतर आपल्याला जैविक प्रक्रिया करायची आहे. कारण काय याच्यामुळे जे इलेक्ट्रॉन मध्ये याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहे. त्यामुळं हे फार महत्वाचं आहे. कारण का पुढे चालून त्याला त्या बियाण्याला पुढे डोस दिल्यामुळं बियाण्याला रोग किंवा कीड लागणार नाही. तसेच जे जैविक प्रक्रिया आहे हे जे करायची आपल्याला एक बायोकिट आहे याच्यामध्ये 30 ग्राम जे जर्मिनेटर आहे आणि बाकीचं काही की तुमचं रायझो पीएसबी केएसबी ट्रायकोडर्मा वगैरे आहेत. तर याच्यामध्ये कसं करायचं आहे की ते जे 30 ग्राम आहे त्यासाठी 250 ml पाणी घ्यायचं. त्या 30 ग्राम औषध मिसळायचं जर्मिनेटर आणि ते तसंच जसं रासायनिक प्रक्रिया केली तशीच करायचं आणि इथं मात्र एकच काम करायचं ओलं लावून झालं की त्याला जर्मिनेटर लावून झाल्यानंतर ओलं असतानाच त्याच्यात जे पांढरं औषध आहे जीवाणूचं ते जीवाणूचे औषध जे आहे ते सगळं शिंपडून घ्यायचं आहे. त्याला फक्त चोळायचं नाही फक्त त्याला लावून घ्यायचं आहे त्या खारीवर टाकूनच. गहू पिकाच्या जाती आता तसे शासनाच्या बी खूप जाती आहेत आणि तसं प्रायव्हेट कंपन्या सुद्धा खूप जाती आहेत. गव्हाचे अधिक उत्पादन करता एकरी 8 ते 9 लाख रोपांची संख्या ठेवणे आवश्यक आहे. ही संख्या मिळवण्यासाठी एकरी 40 ते 45 किलो बियाणे पेरणीसाठी वापरायचे. हे सिस्टीम आहे आपल्या पण आता पारंपरिक पद्धतीने. मी म्हणतो त्याच्यामध्ये थोडं जर बदल केला 3 लाईन पेरायची 1 लाईन सोडायची 3 लाईन पेरायची 1 लाईन सोडायची त्यावेळेस तुम्हाला 30 किलो बियाणं लागतं. पण उत्पन्न तुमचं जे काय टार्गेट ठेवलं तसं येऊ शकतं आणि येतं 100% कारण का हवा खेळत असल्यामुळं आणि आंतरमशागत करण्यासाठी तुम्हाला ते सोपं जातं. त्याच्यामध्ये सांगायचं मुद्दा म्हणजे षडपती वाहन आहे तुल्य समाधान NIAW 1994 म्हणजे 108 ते 112 दिवसात येणारी आहे. उत्पादन 45 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर आहे. वैशिष्ट्य बागायती वेळेवर उशिरा पेरणीसाठी शिफारस तांबेर प्रतिकारक अधिक उत्पादन क्षमता असेच ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचा फक्त दिलेल्या आहे. MSCS 6222 105 ते 110 दिवस पिढी केवी सरदार
AKW 42-106 100 दिवसात येणार वाहन आहे. MSCS 84-78 108 ते 110 दिवसात येणार आहे. हे म्हणजे बंसी वाहन आहेत खालची. MSCS 41 जेजुरी 110 दिवसात हे आहे येणार. आणि MACS 2971 हे 110 115 दिवसात येणार वाहन आहे. हे तुम्हाला विद्यापीठाकडेच भेटतं किंवा महामंडळाकडून मिळतं. याच्यात जे कंपन्याचे खूप काही चांगल्या कंपन्याचे चांगले वाहन आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये बियाणं सुद्धा तुम्हाला एकरी 20 ते 30 किलोमीटर म्हणजे 15 ते 20 किलो पण वापरता येते. म्हणलं 3 लाईन पेरायची, 1 लाईन सोडायची, पातळ पेरायची आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये महक 70-70, अजित 102, अंकुर, केदार, वेस्टर्न 11, ग्रीन गोल्ड 23, नाथ सीडचं मोहन वंडर, निर्मलचं निर्भय आणि कावेरीचे KW 51 चांगल्या सुंदर व्हरायटी आहेत. अधिक उत्पादन देऊ शकतात. फक्त इथे सांगायचं अधिक उत्पादन द्यायचं असेल तर त्याला त्या पद्धतीने करावं लागतं. नसता काय होऊ शकतं, आपण आर्टिसन्स कुठं आणायचं आणि हायब्रिडची भाकर खाऊ घालायची असं जमणार नाही. आर्टिसन्स आलं तर आर्टिसन्स सारखंच त्याला आपल्याला ट्रीटमेंट त्याला खाऊ घालायला लागणार आहे. तसंच चांगल्या जर व्हरायटी असेल तर त्याला काय केलं तर चांगलं अजून उत्पन्न येऊ शकतं. त्यासाठी तुम्ही त्याची विचार करा आणि त्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट द्या त्या व्हरायटीला, तरच तुमचं उत्पन्न येऊ शकतं. नसता चांगली व्हरायटी आणायची करायची काही बी नाही, आपल्या बाकी वनासारखं तर जमणार नाही असं. तणनाशक पिकामध्ये चांदवेल, हराळी यासारख्या तणाचा प्रादुर्भाव होतो. त्या आवश्यकतेनुसार 1 ते 2 वेळा खुरपणी तसेच कोळपणी करून तणाचा बंदोबस्त करावा. आता लोकांकडे वेळ आहे नाही माहित नाही, पण शक्यतो मजूर मिळत नाहीत. त्यासाठी सगळ्यात चांगला सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपल्याला जे खालील प्रमाण आपल्याला औषधी घेऊन फवारणी करायची. अरुंद पानाच्या आणि रुंद पानाच्या तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी मेटसल्फ्युरॉन मिथाईल 20% WP एकरी 8 ग्राम 200 लिटर पाण्यात किंवा 2 फ्लोडिनाफॉस पर्परजिल 15% अधिक मेटसल्फ्युरॉन मिथाईल 1% WP 160 ग्राम 150 लिटर पाण्यात मिसळून गहू लागवडीतील 2 ओळीत फवारणी करावी. तणनाशकाचा वापर केल्यानंतर 10 ते 12 दिवस पाणी देऊन असावी. विनंती आहे की तणनाशक मारत असताना थोडेसे नियम पाळावा आणि जास्तीत जास्त आता 200 लिटर ते 150 लिटर पाणी दिलं, पाणी मात्र तेवढं तुम्हाला घेणं भाग आहे. कारण का तितकं पाणी पडणं, जमिनीवर पडणं, त्या तणावर पडणं फार महत्वाचं आहे. पेरणी पद्धती जमीन पुरेशी ओल असताना पेरणी करावी. योग्य ओल नसल्यास प्रथम जमीन भिजून कापसा झाल्यानंतर जमीन कुळवावी. बागायत गव्हाची वेळेवर पेरणी 2 ओळीत 20 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. पेरणी उथळ म्हणजे 5 ते 6 सेंटीमीटर खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूनी न करता एकरी पेरावी, म्हणजे अंतर मशागत करणे सोयीचे होते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन 2.5 ते 4 मीटर रुंद व 7 ते 25 मीटर लांब आकाराचे सारे पाडावे किंवा 3 तास पेरणे व 1 तास सोडणे. हे तुम्ही जर केला तर हे सोपी पद्धत आहे. या पद्धतीने जमत असेल तर बघा, एखाद्या वेळेस एखादा एकर करून बघा किंवा अर्धा एकर 10 गुंठे करून पहा. तुम्हाला तिथे वाटतं 1 महिनाभर की पातळ दिसतं, पण काय महिन्यानंतर तुम्हाला खरं त्याचं काय गमक कळून जाईल त्या पेरण्याच्या पद्धतीचं. गहू पिकास 48-24-16 युरिया म्हणजे त्याचं जर 48 म्हणजे युरिया 50 किलो होतं, 24 म्हणजे सुपर 150 किलो होतं आणि 16 पोटॅश म्हणजे 28 किलो पोटॅश येतं. म्हणजे त्याचा डोस आहे पिकाचा, प्रत्येक पिकाचा डोस असेल त्या डोस प्रमाणच त्याला आपल्याला पिकावर टाकावं लागते. पण आपले शेतकरी शक्यतो हे गोष्ट करतच नाहीत. मनमानी जे बी आणायचं काही आणायचं काही टाकायचं मोकळं होऊन जायचं. ही चुकीची गोष्ट आहे. सांगायचं म्हणणं की कुठल्याही पिकाला डोस तसं माणसाला ठरले, सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण त्या पद्धतीने पिकाला सुद्धाच आहे. त्या पद्धतीचं आपण कोणी शेतकरी फॉलोअप करत नाही. मनाने काही 1 टाकायचं 2 टाकायचं 2 टाकायचं 4 टाकायचं विषय संपला. ते चुकीचं 100%. त्याच्यामुळे जमीन आपल्या खराब होते. तर खालील खताचा डोस एकरी टाका, म्हणजे 14-14 2 बॅग सल्फर 10 किलो, सूक्ष्ममूलद्रव्य 10 किलो आणि जारवा म्हणून आहे एक, जर तुम्हाला शेणखत नसेल तर शाश्वत उत्पन्न आणि टाकलेले खत जर त्याला लावू करायचं तर 2 किलो तुम्हाला जारवा खत टाकायचे. पेरणीनंतर 3 आठवड्यांनी खुरपणी झाल्यानंतर पहिल्या पाण्याच्या वेळी 50 किलो युरियाची मात्रा द्या. सिंचनी व्यवस्था गव्हाची पेरणी केल्यानंतर लगेच शेत ओलवून घ्यावे. पेरणीनंतर साधारणपणे दर 18 ते 21 दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी 4 ते 5 वेळा पाणी द्यावे लागते. संवेदनशील अवस्था ही मुकुटमुळे फुटण्याची अवस्था म्हणजे 18 ते
20 दिवस कांडी धरण्याची अवस्था, 45 ते 50 दिवस फुलोरा अवस्था, 60 ते 65 दिवस दाण्याचा दात चीक अवस्था, 80 ते 45 दिवस दाणे भरण्याची अवस्था, 90 ते 100 दिवस. म्हणजे ह्या वेळेस आपल्याला पाणी द्यायचं आहे. सिंचन व्यवस्थापन पाण्याच्या उपलब्धतेनुसार सिंचन देणे, एकच पाणी देणे शक्य असल्यास ते 40 ते 42 दिवसांनी द्यावे. म्हणजे ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी जास्त असेल अशांसाठी आहे ते. 2 पाणी देणे शक्य असल्यास पहिले 20 ते 22 दिवसांनी, दुसरे 60 ते 65 दिवसांनी द्यावे. आणि 3 पाण्याची व्यवस्था असेल तर त्यांनी 22 ते 25 पहिलं पाणी, दुसरं पाणी 42 ते 40 ते 42 दिवसांनी व तिसरे पाणी 65 दिवसांनी द्यावे. म्हणजे त्या परफेक्ट टाइमला तेवढं तरी त्याला पाणी भेटतं आणि तुमचं उत्पन्न शाश्वत येऊ शकतं. फवारणी अवस्था, गहू पिकास 5 ते 6 प्रकारचे कीटक व रोग पडतात. ते गहू पिकास येऊ द्यायचे नसेल तर सांगितल्याप्रमाणे वेळेवर फवारणी करणे. फवारणी व्यवस्था, प्रथम फवारणी उगवल्यापासून 10 ते 12 दिवसांनी, म्हणजे जे आम्ही देतोय हे विनंती आहे आपल्याला, की एखादं एकर करून पहा. म्हणजे तुम्हाला त्यातला जर गुन्हा जर मिळेल, कारण का आपल्याकडे शिकवण पद्धती उलटी आहे. झाल्यानंतर करा, म्हणजे आळीपल्ली रोगाला फवारणी करा, कीड पडली फवारणी करा, कमतरता झालं फवारणी करा. म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर का, हे आता 100 दिवसाचं पीक आपलं गव्हाचं आहे. 100 दिवसामध्ये म्हणजे गव्हा पिकाला काही होऊ नये त्यासाठी हे शेड्यूल दिलेलं आहे. प्रथम फवारणी, द्वितीय फवारणी, तिसरी फवारणी, चौथी फवारणी, पाचवी फवारणी. एखादे एकर करून पहा, म्हणजे तुम्हाला याच्यात सत्यता कळून जाईल. एवढं मला सांगायचं आहे ते. आणि ह्या पद्धतीनं तुम्ही जर याला स्क्रीनशॉट मारून घेऊन तुम्ही याचा एकच एकरसाठी प्रयोग करा, म्हणजे तुम्हाला याचा खूप काही तुम्हाला गुन्हा दिसून जाईल. ओके, धन्यवाद.